मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उपमुख्यमंत्री शिंदेंची आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा। आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा या योजनेसंदर्भात कोणतीही घोषणा न करण्यात आल्यामुळे चर्चा। योजना बंद करणारं हे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडू। बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत अंबादास दानवेंचा फडणवीसांसह शिंदेंना टोला। पुण्यात धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सांगितलं। गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, धंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। रवींद्र धंगेकरांची आज पत्रकार परिषद। माझ्याकडे आणखी मसाला, पत्रकार परिषदेत पूर्ण माहिती देणार, धंगेकरांची प्रतिक्रिया। बदलापुरात किसन कथोरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का। भाजप आणि राष्ट्रवादीकडून युती जाहीर, तर किसन कथोरे आणि वामन म्हात्रेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा। याल तर सोबत, नाहीतर आडवे करू, आम्ही स्वतः लढायला तयार। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा स्वबळाचा नारा। यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। औषधाचे नमुने प्रयोगशाळेत दिले, अहवालाची आता प्रतीक्षा। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांसंदर्भात आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा या मोर्चाला पाठिंबा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अमरावतीमध्ये आज भाजपची विभागीय बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा। मुंबईमध्ये स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। संघटनात्मक बदल होण्याची यामध्ये शक्यता, सूत्रांची माहिती। तर युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता। जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात। वडेट्टीवारांची जरांगेंवर टीका। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य। निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेची पोलीस कोठडी आज संपणार। मामा राजवाडे आणि इतर आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, या वक्तव्यानंतर आता आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस। तर अजित पवारांशी सविस्तर बोलू असं म्हणत जगतापांनी यावर बोलणं टाळलं। पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते, नोटिशीला काय उत्तर येतं हे पाहून पुढील निर्णय घेऊ। संग्राम जगताप यांना दिलेल्या नोटिशीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातनं काढून टाकायला पाहिजे, संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार, आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात, रोहित पवारांची टीका। दिलेला शब्द पाळणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर, भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार, तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा। दिल्लीमध्ये 2 तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बिहार विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, उद्या या संदर्भातली यादीही जाहीर होणार। कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी हा वाद झाल्याचा दावा, कर्मचाऱ्यांना हिंदीत बोलण्यास त्यांनी नकार दिल्यानं गोंधळ, महिलेनं मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरल्याचाही प्रत्यक्षदर्शींचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन, थकीत 4000 कोटींची देण्याची मागणी। कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांचाही आंदोलनाचा इशारा। दिवाळीच्या आधी एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात, एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास यामुळे करता येणार। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात 5 महिन्यात 22 जणांचा मृत्यू, तर 5697 घरांची पडझड, सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।